अरे चार कामं आमची करतात त्यांची 10 घेतलं तर आमच्या एवढ्या लो लेवलचं करप्शन कधीच झालं आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे असे काय मागवतो, बदले जसे आहेत ते साहेब तुमच्या तुम्ही आधी दाखवा काय होता मला ते मागवलं आमचं काम आहे का नाही साहेब, आणि तुमच्या वेळेला पुन्हा देणार नाही तर पाचशे कारवाई ठेवा साहेब. अरे करा त्यांची सत्ता आहे, 10 करा, 2 आमच्या करता का नाही म्हणजे आपल्या खासदारची आले तुमच्याकडे एक काम नाही अधिकारच आहे तो. नाही आणि गव्हर्नमेंट घटनाचे नो टेंडर निघतील त्याच्यात उरलेल्या निधी काय करणार हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम तुम्ही. तुम्हाला सांगतो ना तिथं कोण हलणार नाही, तिथं आम्ही बसू सगळ्यात रस्त्यावर, तुमच्या आम्ही सगळं बसू आहे, हे असं चालणार नाही. पारशा कारभार काय तुम्ही एवढे वर्ष तुम्ही बदल असाल त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही बदल लावा. अरे 4 कामं आमची करतात त्यांची 10 घेतलं तर आमच्या एवढ्या लो लेवलचं करप्शन कधीच झालं आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे असे काय मागवतो, बदले जसे आहेत ते साहेब तुमच्या तुम्ही आधी दाखवा काय होता मला ते मागवलं आमचं काम आहे का नाही साहेब, आणि तुमच्या वेळेला पुन्हा देणार नाही तर पाचशे कारवाई ठेवा साहेब. अरे करा त्यांची सत्ता आहे, 10 करा, 2 आमच्या करता का नाही म्हणजे आपल्या खासदारची आले तुमच्याकडे एक काम नाही अधिकारच आहे तो. नाही आणि गव्हर्नमेंट घटनाचे नो टेंडर निघतील त्याच्यात उरलेल्या निधी काय करणार हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम तुम्ही. तुम्हाला सांगतो ना तिथं कोण हलणार नाही, तिथं आम्ही बसू सगळ्यात रस्त्यावर, तुमच्या आम्ही सगळं बसू आहे, हे असं चालणार नाही. पारशा कारभार काय की तुम्ही विदाउट लोकप्रतिनिधींना कॉन्फरन्स मध्ये जेवढे सगळं करताय आणि तुमचे लोक सांगतात साहेब आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही, तुमचं नाव आम्हाला सांगतात, तुमचे लोक हातून काय तुमचे लोक सांगतात साहेब आमच्या समोर आहेत ना, मला सांगते तुम्ही तुमच्या समोरच आहे. मला सांगा मला आयुक्त साहेबांनी सांगितलं तुम्हाला द्यायचं नाही मला. मला नाव सांगा. तुमच्या समोर आहे, मी तुमच्या लोकांसमोर सांगालो ना. पन्नास लोक बसले ते. कोण पोलीस सांगितलं आम्हाला द्यायला सांगितलं नाही म्हणून. कधी बोलले अहो ठराव कॉपी देत ना तुम्ही, आम्ही ऐकतं बदल दिलं. ठराव तुमचा झाला आहे, तुमची मीटिंग झाली उपसमिती, त्या उपसमितीचा आम्ही जरूर या दिवसात उपसमिती वेबसाईटवर सगळे ठराव आहेत. हो साहेब विचारात मी सांगतो ना, उपसमिती ठराव वेबसाईटवर आहे. साहेब बघा तुम्ही मी एवढं सांगतो, उपसमिती ठराव वेबसाईटवर आहे. लोकप्रतिनिधींना माहिती देतात का नाही, तुम्ही जाऊन चेक करा. मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. मॅडम न उत्तर द्या. मॅडम वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे शाळेच्या नाही महानगरपालिका. उत्तर द्या ना, का विचारलं नाही? कारण हे ही स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर, बरोबर आहे का नाही? हे सर, असं कधीच नव्हतं केलं. तुम्ही तर अमेरिकेला हसालाच तुम्ही, तुम्हाला काय वाटलं आम्ही तडतड करून बोलायला एवढं? ताई एक माहिती मिली सर ताई, एक माहिती मिली है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले को कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए, बोल के ऐसा प्रेशर है टोटली. मोबाईल आला बिचारा. 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाव आहे, काम आहे. आमच्याकडे याद्या मागवल्या खासदारनी, आम्ही सगळे याद्या दिलेत खासदारकडे, आणि आमच्या कामात तुम्ही त्यांच्या यादीत टाकून टाकता आणि स्कूलला काम पण सर त्याच्या अजून तुम्हाला भेट करते. तुमची मीटिंग व्हायला अजून साहेब भेटतो. आपले विजिट झाले सगळीकडे, तुम्ही आता काय उपयोग झाला? पण माझी काही घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या विजिट झाल्या, तुम्हाला कॉन्फिडन्स की कामं तरी घ्यायला पाहिजे होती. प्रगती नाही केली सांगा मॅडम. गरजेला काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा आमची यादी द्या. त्याच्यामध्ये आम्ही 25 मिनिट पहिला तयार केलं. कुठे पेड़ में मांगा था जैसे बीच में अध्यक्षांनी हे करून त्याच्यावरती जे जे मिरवणूक मार्ग जे affected आहेत, दरवर्षी आणि माझी रस्त्याचीच आहे, रस्त्याचीच आहे. तिन्ही आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून येता मला मॅडमची यादी आमच्याकडे उशीर आहे. उशीर काय साहेब? मॅडमचं पत्र आहे ना. अहो ताई आपण मुलीं फिरलो साहेब सगळीकडे. मॅडमचं पत्र मला उशीर आमचं सेक्रेटरी झालं. प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. केंद्र शासनाने निधी आहे साहेब, महाराष्ट्र शासनाचं ठीक आहे ना. केंद्राने निधी पत्र आम्हाला असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत.
21 नोव्हेंबरला मॅडमचं तुमचं कॉन्फरन्सवर बोलवलं आहे. 21 नोव्हेंबरला मॅडमने आपल्याला व्हॉट्सअपवर विचारलं तुम्ही आपल्या कर्मचाऱ्याला फॉरवर्ड केलं. सगळी डेटा तुमच्या 22 तारखेला सगळ्या तुम्ही मतदारसंघाच्या ज्याला वापरलं जातं 28 तारखेला त्याला त्याच दिवशी ऑफिसने मंजूर आहे. ठीक आहे, लगेच 25 ऑगस्टला याची क्रेडिट प्रक्रिया काढण्यासाठीची प्रक्रिया चालू होती. 24 ऑगस्टच्या सगळ्या क्रेडिटमध्ये त्याच्यावरती प्रसिद्धी आली आणि 2 सप्टेंबरपर्यंत कालावधी या तुम्ही हा सगळ्या प्रक्रियेत 3 मतदारसंघाला काम केलं. ताईंनी 16 जुलैला आपल्याला पत्र दिले. त्यापैकी एकही काम नाही. त्याच्यात ताईंनी काही चौकांमध्ये फाउंटन वॉटर फाउंटन पण साफ सुरू होते, रस्ते. आणि रस्ते सुचवले. त्यात एकही काम नाही. प्रयत्न केला, तुम्हाला यादी दिली, टेंडरच्या ठरावात झाल्यानंतर आणि टेंडरच्या उच्च निर्देशकावर आणून दिलेलं नाही. सर ठराव जरी झाला तरी आपल्या हातात हातूनच जातं ना सर. जे आमदार आहेत मग बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची यादी मागून घ्या. अजून का आली नाही? तिन्ही तेच मतदारसंघाची आमचं यादी म्हणणं आहे. तेच आमचं म्हणणं आहे ना. 6 जुलैला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोलीस मंडळाने 40 रुपये दिले. मॅडमनी 16 जुलैला खर्चपत्र दिलं. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही आणि